झी 24 तास एक पाऊल पुढे. सिनेमाला बाहेरून बरे इन्व्हाइट्स आहेत. ऑस्ट्रेलिया असो, दुबई असो, बाहेरून भरपूर इन्व्हाइट्स आहे सिनेमासाठी. प्रमोशनच्या मागे काही माणसं आहेत. त्यातला महत्त्वाचा माणूस जो आहे समीर भोसलेने गेले 6 महिने फेसबुकवर खूप प्लॅनिंगने फिल्म प्रमोट केली आणि हळूहळू त्याचा अवेअरनेस आला. तर माझ्या डोक्यात एवढंच होतं की मराठी फिल्मचं जर मार्केटिंग करायचं असेल तर ते 15 दिवस रिलीजच्या आधी 15 दिवस, रिलीजच्या आधी 1 महिना असं करून फायदा नाही. म्हणून आम्ही खूप ठरवून 6 महिने ह्याचं प्रमोशन करतो. फेसबुकवर याचा अवेअरनेस आल्यामुळे तरुणांमध्ये ही फिल्म ऑलरेडी तशी पॉप्युलर झाली आणि मग हळूहळू त्याची स्ट्रॅटेजी बदलत गेली, त्या प्रमोशनची स्ट्रॅटेजी बदलत गेली, त्या कॅम्पेनची स्ट्रॅटेजी बदलत गेली. त्यामुळे आता जवळजवळ आम्हाला आमचं जिंदगी गाणं आहे त्याला जवळजवळ 2 लाखापेक्षा जास्त हिट्स आहेत आणि प्लस फेसबुकच्या दुनियादारीच्या पेजला खूप लाईक्स आहेत. मला माहिती नाही हाऊ मेनी बट लॉट मेनी पीपल आर टॉकिंग अबाउट इट. तसंच सचिन गुरव जो आमचा पब्लिसिटी डिझायनर आहे, फेसबुकची ॲक्टिव्हिटी ज्यावेळी चालत होती त्यावेळी त्याचबरोबर त्याचं डिझायनिंग पण चालू होतं. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज बरोबर त्याला अनुसरून डिझाईन्स होते, वेगवेगळे पोस्टर्स तयार व्हायचे, छोटे कार्ड्स तयार व्हायचे आणि ह्याच्यामुळे ना तर फेसबुक पेजला, फेसबुक ॲक्टिव्हिटीला पण एक खूप वेगळा गेटअप आला. तसंच आशू आणि अप्पू आमचे 2 एडिटर म्हणजे आशिष म्हात्रे, अपूर्वा मोतीवाले या दोघांनी ज्या पद्धतीने प्रोमोज कट केले, म्हणजे दुनियादारीचा प्रोमो माझ्यामध्ये पहिला प्रोमो आला होता अराऊंड 5 महिने आधी, फर्स्ट टीजर तेव्हापासून वेगवेगळ्या स्टाईलने ते प्रोमोज कापतात, वेगवेगळ्या स्टाईलने ते प्रोमोज लोकांसमोर आम्ही आणतो. मग आधी असं ठरलं होतं की फक्त 5 प्रोमोज करूया, पण आता आय डोंट नो हाऊ मेनी प्रोमोज आहेत देअर. तर ह्या सगळ्या लोकांचं हे क्रेडिट आहे की त्याच्यामुळे ना फिल्म रिलीज व्हायच्या आधी खूप पॉप्युलर झाले. त्यामुळे आम्हाला परदेशातनं बरेच इन्व्हाइट आहेत, म्हणजे US मधनं आम्हाला इन्व्हाइट आहे, UK मधून इन्व्हाइट आहे, दुबईमधून इन्व्हाइट आहे. सो या आय मीन पीपल आर टॉकिंग अबाउट इट. इट्स ग्रेट थिंग. तर मुळात काय वावड्या, दुनियादारी म्हणजे ना ईस्टमन कलर लव्ह स्टोरी आहे. उर्मिला, यातलं जे तुझं कॅरेक्टर आहे खरं तर ते कुठेतरी आशा पारेखशी रिलेट करतं. एकूण तुझा जो लुक आहे ब्युटिफुल आणि जशी तू आहे सालस सोज्वळ वगैरे, तर किती रिलेट करतं हे कॅरेक्टर. नाही का, असं नाही आहे का? हा मग प्रश्न विचार आधी तू त्यांना माझ्या कॅरेक्टरविषयी. पण नाही, डेफिनेटली आशा पारेख किंवा बबिता असे रेफरन्सेस डोक्यात ठेवून आपण लुक हे केलेला, डिसाईड केलेला आणि मला मजा आली. आणि बेसिकली रेट्रो लुक माझा खूप फेवरेट लुक आहे आणि इव्हेंट्सना वगैरे सुद्धा जेव्हा रेट्रो गाणी जी जनरली इव्हेंट्सना आपण परफॉर्म करत नाही अशी गाणी परफॉर्म करायची वेळ येते तेव्हा मला मज्जा यायची आणि अख्खी फिल्म रेट्रो लुकवर करायची होती. सो आय वॉज व्हेरी एक्सायटेड आणि सो वी हॅड लॉट ऑफ फन आणि ऑल ऑफ अस सगळेच आम्ही त्या रेट्रोच्या गेटअपमध्ये. आणि मला विशेषतः सांगावं असं वाटतं की अख्खी फिल्म रेट्रो लुकमध्ये दाखवणं हे एक खूप मोठं टास्क होतं इन टर्म्स ऑफ द आर्ट डिपार्टमेंट. महेश साळगावकरांनी आर्ट डिरेक्शन केलं आहे, हर्षदा खानविलकर, प्रोमिता जाधव यांनी कॉस्ट्युम्स केले आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या डिपार्टमेंट्सचा खूप कस लागला होता अख्खी फिल्म रेट्रोमध्ये दाखवायची म्हटल्यावरती. सो इट वॉज डेफिनेटली अ टफ जॉब. उमेशजी, येस. क्या बात आहे, क्या बात आहे. चला, या फिल्मसाठी तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि आमच्याशी इतक्या आपुलकीने बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. तेव्हा दुनियादारी हा सिनेमा लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश सह जयंती वाघ, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.